नमस्कार. मराठी माती चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आजच्या कथेचे नाव आहे काळ्या रंगाचा कावळा. बऱ्याच वर्षांनी आपल्या गावची बस पकडून गावी जात असताना त्याच्या मनात गावाकडच्या सगळ्या आठवणी एका मागोमाग एक अशा उभ्या राहत होत्या, ज्या गावात त्याचं बालपण गेले, तरुणपण गेले आणि कदाचित म्हातारपण देखील गेले असते. पण अचानक ऐन तारुण्यात काहीतरी बनून दाखवून स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचे वेळ त्याला लागले आणि त्याने रातोरात गाव सोडले आणि सगळ्यांची स्वप्ने पूर्ण करणाऱ्या मुंबई नगरीत त्याने पाय टेकवले. आणि बघता बघता चांगलाच स्थिरावला आणि पुन्हा गावचे तोंड देखील पाहण्याची त्याची इच्छा होईना. पण आज त्याला जाणे भाग होते. आज जर तो गावी नसता गेला तर जे काही थोडेफार आयुष्य शिल्लक राहिले आहे, त्या आयुष्यात तो स्वतःला माफ करू शकला नसता. आज तो जो कोणी होता तो प्राजक्तामुळेच, आणि आज तिच्याचसाठी तो गावी जात होता. प्राजक्ता ही त्याच्याच वयाची आणि लहानपणापासून एकमेकांसोबत खेळलेली आणि वाढलेली. हे दोघे लहानपणी भातुकलीच्या खेळात राजा राणी बनायची. ह्या दोघांना एकमेकांशिवाय बिलकुल करमायचे नाही. हा अभ्यासात थोडा कमी होता, पण आजवरचे ह्याचे शिक्षण निव्वळ आणि निव्वळ प्राजक्तामुळेच पूर्ण झाले. ह्या दोघात अजून एक फरक होता. हा रंगाने काळा होता तर प्राजक्ता गोरी पान आणि देखणी होती. जसजसे वय वाढत गेले तसतसे ह्याचा प्राजक्ताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. काही काळाने तो तिच्याकडे भावी पत्नी म्हणून पाहू लागला. तिने कधीही हाक मारावी आणि ह्याने ओ द्यावी, इतके घट्ट नाते बनून गेले होते दोघांचे. कॉलेज पूर्ण झाले आणि हा गावातच स्वतःच्या वडिलांच्या छोट्या दुकानात बसून दुकान चालवू लागला. स्वप्ने अशी फार मोठी नव्हतीच, पण इकडे प्राजक्ताचे लग्नाचे वय झाल्यामुळे तिच्यासाठी स्थळे येऊ लागली. पहिल्या स्थळाबद्दल जेव्हा प्राजक्ताने याला सांगितले तेव्हा ह्याने फार विलंब न करता आपल्या मनातील भावना व्यक्त करून टाकल्या. पण प्राजक्ता त्याला फक्त नाही म्हणाली नाही, तर त्याचा भयंकर अपमान केला. माझ्यासारख्या गोऱ्यापान आणि देखण्या मुलीकडे ह्या नजरेने पाहायचे तुझे धाडस तरी कसे झाले, असे म्हणून शेवटी म्हणाली की तुझ्यासारख्या काळतोंड्याबरोबर लग्न करण्यापेक्षा मी विहिरीत जीव देईन. प्राजक्ताच्या ह्या वाक्याने खचून जाऊन त्याला अक्षरशः आत्महत्या करू वाटू लागली. शेवटी गाव सोडून आपण काहीतरी बनून परत गावी यायचे अशा जिद्दीने त्याने मुंबई गाठली आणि हळूहळू एक प्रथितयश उद्योजक बनला. दरम्यान पुलाखालून बरेच पाणी गेले होते. मध्यंतरी एका देखण्या मुलासोबत प्राजक्ताचे लग्न झाले, पण शहरातील वातावरणात राहिलेल्या त्या मुलाला असंख्य व्यसने होती. प्राजक्ताला तो मारझोड देखील करायचा. टवटवीत फुलासारखी असणारी प्राजक्ता आता फार कोमेजून गेली होती. शेवटी एके दिवशी ती माहेरी आली. ती पुन्हा सासरी गेलीच नाही. स्वतःच्याच घरात आपल्या भावाच्या बायकोचे बोलणे खात खात जगत तिने आयुष्य काढले. आयुष्यभर ती खंगत जगली. आपण गावी गेलो आणि प्राजक्ता आपल्या नजरेस पडली तर तिच्या डोळ्यात आपण कसे पाहू शकणार, ह्या विचाराने हा आजपर्यंत गावी जात नव्हता. पण काल प्राजक्ता मरण पावल्याचे कळल्यावर मात्र आज तिची माती सावरून कदाचित पुढच्या जन्मी तरी आपली जोडी बनेल अशी आशा व्यक्त करण्यासाठी तो गावी निघाला होता. गावात पोचल्यावर त्याला कळले की लोक माती सावरण्यासाठी गेले आहेत. त्याने लगेच तिकडे धाव घेतली. लोक पाया पडत होते. हा देखील जवळ जाऊन मनापासून पाया पडला. तिच्या आयुष्यात तिने भोगलेल्या दुःखाबद्दल हळहळ व्यक्त करून बाजूला येऊन उभा राहिला. आता सारेजण निवद शिवण्यासाठी कावळ्याची वाट पाहू लागले. एक कावळा आला आणि त्याने निवद शिवला. तिचा भाऊ सांगू लागला, तरी प्राजक्ताला पोळी आवडायचीच. सारेजण हळूहळू घरी परतू लागले. पण ह्याच्या मात्र मनात विचार येत होते. स्वतःच्या गोऱ्या रूपाचा गर्व बाळगणाऱ्या प्राजक्ताच्या मातेचा निवद शिवण्याकरता काळ्या रंगातील कावळा आला. कथालेखन गिरीश मिठारी. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद.